हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. भाजपचे नेते प्रसाद लाड आज मनोज जरांगे यांची भेट घेणार. अंतर्वालीत सराटीमध्ये सरकारच्या वतीनं चर्चा करणार. आजच्या चर्चेवर जरांगेंच्या आंदोलनाची दिशा ठरणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेणार. सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार. विधान परिषदेच्या जागांवरनं महायुतीत रस्सीखेच. 17 जागांपैकी 12 जागा लढण्यावरती भाजप आग्रही, तर ठाणे नाशिकसह 7 जागांवरती शिंदेंच्या सेनेचा दावा. राष्ट्रवादी 3 जागांसाठी आग्रही. ठाकरेंच्या शिवसेनेची आज मराठवाडा विभागाची बैठक. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवरती बैठकीचं आयोजन. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार. नीट पेपर 5 राज्यांमध्ये विकला गेला होता. महाराष्ट्रात सर्वाधिक पेपर विकला गेला. अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतनं धक्कादायक माहिती उघड. परभणीमध्ये पेट्रोल डिझेलसाठी शेतकऱ्यांना 7/12 दाखवण्याची अट. आधार कार्ड आणि 7/12 दाखवल्यास शेतकऱ्यांना 100 लिटरपर्यंत इंधन द्या. पुरवठा विभागाचे आदेश. इंधन दरवाढीचा मोठा फटका. नागपूरहून उडणारी अनेक विमानं 1 जूनपासून बंद. विमानाचा संचालन खर्च 55 ते 60% पोहोचल्यामुळे निर्णय. प्रवाशांची गैरसोय होणार. नागपूरचा विदर्भाला आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा. अकोला, अमरावती आणि वर्ध्याला तापमानाचा रेड अलर्ट, तर उर्वरित जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट. सोलापूरच्या विविध भागात सकाळपासून पावसाच्या सरी. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा, तर अनेक भागात ढगाळ वातावरण. नाशिक शहरातील सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागात उद्या पाणीपुरवठा बंद. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामांमुळे पाणी बंद. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन.